संजय तेलनाडे यांचा विधानसभेत विजय होण्यासाठी श्रीकांत वडे यांचे बाळूमामाला दंडवत। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सभा, लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि गाठीभेटींचे सत्र सुरू केले आहे। त्याचबरोबर महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। येणारी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी बरेच इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर काही मतदारसंघात संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत। त्याप्रमाणे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपकडून राहुल आवाडे तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाकडून संजय तेलनाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने संजय तेलनाडे यांना विधानसभेत विजय प्राप्त होण्यासाठी तेलनाडे समर्थक श्रीकांत वडे यांनी आज कबनूर ते माणगाव येथील बाळूमामा मंदिरापर्यंत पायी दंडवत घालत श्री संत बाळूमामा यांना साकडे घातले। गेल्या काही महिन्यांपासून संजय तेलनाडे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी शहरातील काही राजकीय नेते मंडळींनी आपले दबाव तंत्र वापरून संजय तेलनाडे यांच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम सुरू केले आहे। मात्र संजय तेलनाडे साहेबांनी स्वखर्चाने लोकांची कामे केली आहेत, नागरिकांच्या समस्या ज्या त्या वेळेला सोडवून त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे। त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने संजय तेलनाडे यांना आमदार करून विधानसभेत पाठवावे असे आवाहन करत इचलकरंजीसाठी नवी उमेद असणारे संजय तेलनाडे साहेबांच्या विजयासाठी आज कबनूर ते माणगाव येथील बाळूमामा मंदिरापर्यंत पायी दंडवत घालत श्री संत बाळूमामा यांना साकडं घातल्याचे श्रीकांत वडे यांनी सांगितलं। मी आज श्रीकांत वडे मी संजय तेलनाडे साहेबांना विजयी घोषित या विधानसभेत विजयी व्हावा म्हणून मी दंडवत घालत आहे। तरी या इच्छेचा विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी मी संजय तेलनाडे साहेबांना निवडून आणण्यासाठी मी बाळूमामा कबनूर ते बाळूमामा मंदिरापर्यंत दंडवत घालत आहे। यावेळी भूषण माने, तृणाल कुंभार, अमर काळे, दीपक म्हैसाळकर, दीपक कांबळे, संदीप गायकवाड, विजयानंद पाटील, अथर्व उरुणकर, अमीर मुजावर, प्रमोद रावळ, संजय घोडके, दीपाली पाटोळे, मुस्कान बैरागदार, नम्रता सपकाळ, प्रीती पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेर्लगेसह कॅमेरामन दिनेश कदम, इचलकरंजी।